अमेरिका इराण युद्धाची थेट झळ सर्वसामान्यांना बसायला सुरुवात झाली. घरगुती सिलेंडर 60 तर व्यावसायिक सिलेंडर 115 रुपयांनी महागला आहे. शिवाय घरगुती दुसऱ्या सिलेंडरसाठी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडालाय. गॅस सिलेंडरच्या किमती मात्र वाढल्या आहेत. घरगुती सिलेंडरला 60 रुपये जास्त मोजावे लागत असल्यानं 856 रुपयांना मिळणाऱ्या सिलेंडरसाठी आता 916 रुपये मोजावे लागणार आहे. व्यावसायिक सिलेंडरचे दर गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीतच 50 रुपयांनी वाढविण्यात आलं होतं. महिनाभराच्या अंतराने ही दुसरी दरवाढ झाली आहे. दरवाढीनंतरही व्यावसायिक सिलेंडर मिळेल की नाही याची खात्री नाही. आधी घरगुती सिलेंडरचा पुरवठा करण्यास प्राधान्य दिलं जाणार असल्याने व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आला होता. पहिलं घरगुती सिलेंडर मिळाल्यानंतर दुसरी बुकिंग थेट महिनाभरानं करावी लागणार आहे. त्यामुळे गृहिणींनाही जपूनच गॅसचा वापर करावा लागणार आहे. 2 दिवस झालं मी बुक केलेलं आहे गॅस सिलेंडर. त्याचा OTP नंबर पण आलेला आहे. गॅस सिलेंडर घरी न आल्यामुळं वाट बघून मी आपल्या इथे सेंटरला आलेला आहे. सकाळपासून इथं उभं आहे रांगेमध्ये. तर आता काय होतं ते बघायचं आहे, कारण हा परत आम्हाला गॅस सिलेंडर घेऊन यावा लागतो. आणि भरलेला सिलेंडर, त्यात गाडीतसुद्धा पेट्रोल भरलेलं आहे आणि सिलेंडर पण भरलेला आहे. तो असा घेऊन आम्हाला घरी जावं लागणार आहे. एक तर पेट्रोलची पण अडचण आहे आणि गॅस सिलेंडरची अडचण आहे. ह्या दोन्ही अडचणी एकदाच आम्हाला सोडवावं लागतात. त्याच्यामुळं हे गॅस सिलेंडर घरी नेतानासुद्धा रिस्की आहे. तर याकडे शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे.